नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत पाटील, नेचर स्पार्क प्युअर देशी पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। आपण देशी कुक्कुटपालन करतो। या देशी कुक्कुटपालनाबरोबरच आजचा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या खरोखर फायद्याचा आहे, कारण जेणेकरून या व्यवसायामध्ये जर तुम्ही पिल्लांचं संगोपन करत असाल तर तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला फायदा होऊन जाईल। जर आता आम्ही पिल्ली विक्री सुद्धा करत असतो। ही पिल्ली विक्री करत असताना काही शेतकरी जे असतात ते 3 दिवसाचं पिल्लं घेऊन आपल्या शेडवरती जात असतात, पण ते पिल्लं त्यांना जगवता येत नाही। याची कारणं काय आहेत तर ब्रूडिंग मॅनेजमेंट हा एक महत्त्वाचा असा विषय आपल्या या पिल्ल्यांच्या संगोपनामध्ये येतो। ब्रूडिंग ज्यांना जमतं त्यांचीच पिल्लं योग्य पद्धतीनं जगतात। तर हे ब्रूडिंग कशा पद्धतीनं हवं आहे तर हे ब्रूडिंग असं आहे, आमचे शेतकरीसुद्धा 3 दिवसाचं पिल्लं घेऊन जातात, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर सुरुवातीला तुम्ही जिथे पिल्ले ठेवणार आहे ते शेड पूर्णपणे व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीनं हे पॅक पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये दुसरा कोणताही प्राणी किंवा त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे। त्याच्यामध्ये प्रॉपर असा तुमचा कोबा असणं गरजेचं आहे। त्या कोब्यावरती तुम्ही काय करायचं आहे तर चुना मारायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती तूस टाकणे आणि जो चिकगार्ड असतो तो त्याच्यामध्ये लावायचा असतो। हे लावल्यानंतर तुम्हाला जी पिल्लं दिली जातात तर आता गेले 2 ते 3 दिवस झालं पाऊस सतत पडतोय, म्हणजे वातावरणामध्ये अतिशय मोठा बदल झालेला आहे। थंड असं वातावरण झालेलं आहे। एका पिल्ल्यामागे जवळपास 2 वॅटप्रमाणे आपल्याला उष्णता द्यावी लागत असते। म्हणजे उदाहरणार्थ जर 100 पक्षी तुम्ही नेले तर जवळपास 200 वॅटचा बल्ब तुम्हाला लावावा लागतो। तो कोणता लावावा लागतो तर फिलामेंट बल्ब लावावा लागतो, ज्याच्यातून उष्णता तयार होत असते। अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला तुमची पिल्ले सुखरूपपणे किंवा चांगल्या पद्धतीनं वाढू शकतात, कारण पिल्ल्यांना जर उष्णता मिळाली तरच त्यांची वाढ ही चांगली होते। अन्यथा पक्ष्याला जर उष्णता, फीड आणि पाणी ह्या गोष्टी जर मिळाल्या नाहीत व्यवस्थित तर तुमच्या पक्ष्याची मर ही 100% होत असते। याच्यासाठी आपलं मॅनेजमेंट काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवूया। तुम्ही बघत असाल की हे आपलं ब्रूडिंगची पूर्ण जागा आहे, म्हणजे शेड ब्रूडिंगचं आहे। या सर्व ब्लॉकमध्ये आपण ब्रूडिंग करतो। त्याच पद्धतीनं इथे तुम्हाला पिवळा कागद तुम्हाला दिसला असेल। आता हा पिवळा जो कागद आहे तो आपण का लावला आहे, कशासाठी लावला आहे तर त्याच्यामध्येच आपले पक्षी ब्रूडिंग केलेले आहे। आपण या शेडचा थोडासा भाग हा पूर्णपणे अशा पद्धतीनं कव्हर केला आहे, जेणेकरून याच्या आतमध्ये आपली पिल्लं आहे। व्हिडिओमध्ये बघत असाल चारी बाजूने आपण हे पिवळा कागद पूर्ण बांधून घेतला आहे, जेणेकरून आतील टेम्परेचर हे 35 डिग्रीपर्यंत मेंटेन राहू शकते। अन्यथा काय होईल, आपलं शेड जेवढं मोठं असेल तेवढं ते टेम्परेचर किंवा उष्णता ती लॉस करणार आहे। याच्यासाठी अशा पद्धतीचं नियोजन आपण ही आपल्या फार्मवरती करणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पिल्लांची वाढ करता येईल आणि मरतूकही होणार नाही। जर तुम्ही योग्य पद्धतीनं जर काळजी घेतली नाही तर पिल्लांची मर ही होण्याची शक्यता आहे आणि त्या शेतकऱ्याला खूप मोठं नुकसानसुद्धा होऊ शकतं। तर अनेक काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये ते प्रश्न मांडा, मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं सोल्युशन देत राहील। असेच आलेल्या अनुभवातून आपण नवनवीन व्हिडिओ बनवत आहे, त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।